प्रश्न क्रमांक पहिला. राज्य पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? सामान्य प्रशासन, गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय यांपैकी नाही. तर उत्तर क्रमांक 2 आहे गृह मंत्रालय. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचे हे पारंपरिक चिन्ह आहे. पंचकोनी तारा, पटकोनी तारा, राजमुद्रा, अशोक चक्र. त्याचं उत्तर आहे पंचकोनी तारा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? रश्मी शुक्ला. राज्य पोलीस दलाचे ' हे नियतकालीन मुखपत्र आहे. भागीरथ, दक्षता, राजपथ, पोलीसनामा. तर मित्रांनो, हा जे प्रश्न आहे याचं पुस्तकामध्ये उत्तर दक्षता दिलेलं आहे, पण ह्याचं उत्तर इथं जे पोलीसनामा आहे, तर याचं ओरिजिनल जे उत्तर आहे ते दक्षता आहे पुस्तकाप्रमाणे. तर समोरचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभिनय शस्त्र म्हणून ' हे चित्र वापरले जाते. हाताचा पंजा वापरला जातो. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? नवी मुंबई, ठाणे, पुणे, मुंबई. त्याचं उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? सेवा परमो धर्म, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, सद्रक्षणाय, खल निग्रहाय, सेवा में सदैव. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? गडद निळा, पांढरा, निळा, पिवळा, सोनेरी. त्याचं उत्तर आहे गडद निळा. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग हा गडद निळा आहे. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? पोलीस सहआयुक्त, पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त. ह्याचं उत्तर आहे पोलीस आयुक्त. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? महासमादेशक, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, विशेष अधिकारी. याचं उत्तर आहे महासमादेशक. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? महसूल विभाग करतो. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? अध्यक्ष, महासंचालक, प्रमुख अधिकारी, पोलीस अधीक्षक. पोलीस दलातील पदांच्या अधिकारस्थानानुसार उतरता क्रम लावा. त्याचं पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षक. याचं उत्तर आहे 1, 4, 2, 3. तर सर्वात पहिल्यांदा एक पोलीस महासंचालक आणि दुसऱ्या क्रमांकाला 4 नंबरचा आहे उपपोलीस महासंचालक आणि नंतर विशेष पोलीस महासंचालक, लास्टला पोलीस निरीक्षक. प्रश्न 14वा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परीक्षेसाठी नमूद अधिकारी कोण असतात? पोलीस महासंचालक, उपमहासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक. उत्तर आहे पोलीस महासंचालक. पोलीस दलातील पदव्या बरोबर जोड्या लावा. पदव्यांच्या जोड्या लावा. ठीक आहे. शिपाई बरोबर आहे पोलीस शिपाई प्रशिक्षण केंद्र. उपनिरीक्षक बरोबर नागपूर पोलीस अकादमी आणि निरीक्षक बरोबर नाशिक प्रशिक्षण केंद्र. उपसंचालक बरोबर पोलीस मुख्यालय मुंबई. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक. पोलीस कॉन्स्टेबल पदावरील उमेदवारांची शारीरिक चाचणी कोण घेतात? पोलीस कॉन्स्टेबल पदावरील उमेदवारांची शारीरिक चाचणी कोण घेतात? त्याचं उत्तर आहे मेजर नायक. महाराष्ट्र पोलीस दलातील खालीलपैकी कोणते पद नाही? तर मेजर नायक हे महाराष्ट्रातील पोलीस दलाचे पद नाही. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधन केंद्र कोठे आहे?
नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे. उत्तर आहे नागपूर. हस्तलिखित अंगठा मुद्रेचे पोलीस तपासण्यात उपयोगासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? BIS ही वापरली जाते. शॉर्ट फॉर्म ATS चा अर्थ काय? शॉर्ट फॉर्म ATS चा म्हणजे अँटी टुरिझम स्क्वॉड. ATS चा अर्थ आहे अँटी टुरिझम स्क्वॉड. महाराष्ट्र पोलीस अकादमी ध्वजाचे ठिकाण कोठे आहे? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. नाशिक उत्तर आहे. 26 जानेवारी 2008 दहशतवादी हल्ल्याचा तपास कोणत्या संस्थेने केला? NIA. पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? श्वान. याचं काय आहे? श्वान. महाराष्ट्र राज्यात अन्याय विभागाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. महाराष्ट्र पोलिसांचे बँड पथक बनवण्यासाठी किती पोलीस करणे आवश्यक आहे? 60. उत्तर आहे 60 पोलीस करणे आवश्यक आहे. नॅशनल पोलीस अकॅडमी कोठे आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबादला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन व प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? पुणे. BNS भारतीय न्याय संहिता 2023 ला लागू होण्याची तारीख 1 जुलै 2024. BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 ला लागू होण्याची तारीख किती आहे? 1 जुलै 2024. BNS चे विस्तार रूप काय आहे? BNS चे विस्तार रूप भारतीय न्याय संहिता आहे. भारतीय दंड संहितेनुसार खून हा कोणत्या कलमानुसार दंडनीय आहे? कलम 302 हा खून या प्रकरणी आहे. जोडा लावा. IPC म्हणजे काय? IPC म्हणजे भारतीय दंड संहिता. IT Act 2000 चा कायदा संबंध कोणत्या गुन्ह्याशी आहे? सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम कधी लागू झाला? 1951 साली लागू झाला. नवीन पोलीस फौजदारी न्याय संहितेची अंमलबजावणी तारीख 1 जुलै 2023. FIR चे पूर्ण रूप काय आहे? FIR चे पूर्ण रूप आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टर. MCOCA चा संबंध काय आहे? संघटित गुन्हेगारी. भारतीय पोलीस कायदा कधी लागू झाला? 1861 साली भारतीय पोलीस कायदा लागू झाला. POCSOR चा संबंध काय आहे? बाललैंगिक अत्याचार संबंधित आहे. पोलीस पाटलांची नेमणूक अधिनियमांतर्गत होते. महाराष्ट्र ग्राम अधिनियम 1967 साली. पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या अधिनियमांतर्गत होते? महाराष्ट्र राज्य पोलीस अधिनियम 1967 पासून होते. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार अपील निवारण किती दिवसात लागते? तर 30 दिवस होते. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार अपील निवारण किती दिवसात होते? तर 30 दिवस होते. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार माहिती द्यायची मुदत ही 30 दिवस असते, लगभग 1 महिना. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुनी पोलीस प्रशिक्षण शाळा कुठे आहे? नाशिक. महाराष्ट्र राज्यात पोलीस आयुक्तालयाचे किती आहेत? महाराष्ट्र राज्यात पोलीस आयुक्तालये किती आहेत? 12 आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या गटांची संख्या किती आहे? 7. SRPF चे पहिले संस्थापक कोणते आहे? नागपूर. SRPF दिन कधी साजरा होतो? 6 मार्चला साजरा होतो. राज्य राखीव पोलीस
दलाचे मुख्यालय कोठे आहे? गोरखपूर, नागपूर. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 1948 साली झाली. भारतीय सायबर सुरक्षा घटनेवर प्रतिसाद देणारी संस्था कोणती? कार्टिन. NIA चा पूर्ण अर्थ काय? नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी. भारतातील प्रमुख गुप्त वार्ता व सुरक्षा संस्था कोणती? इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB.